नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या आज गुढीपाडवा आहे। सर्व आमचे प्रेक्षकांना गुढीपाडवाची हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही विरार पश्चिमच्या न्यू विवा कॉलेजमध्ये उपस्थित आहोत। तुम्ही बघू शकतात का आज इकडे स्वतः हितेंद्र ठाकूर जे वसईचे आमदार आहे आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वसर्वी त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स सर्व पत्रकार बंधूंना बोलून पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आणि त्यांनी जे लोकांच्या मनात संशय होता ते त्यांनी क्लिअर केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे का ते त्यांचा उमेदवार 101% उभे करणार। फक्त गेलेले जे 8 ते 10 दिवस आता उरलेले आहे त्याच्यामध्ये ते डिक्लेअर करणार कोणाचं नाव असणार आहे, तो कोण भाग्यशाली असणार आहे जो बहुजन विकास आघाडीमधून खासदारकीसाठी उभं राहणार आहे। पण त्यांच्या यादीमध्ये असे भरपूर कार्यकर्ते आहे जे चांगले काम करणार आहे, ते फक्त चयन करणं त्यांचं बाकी आहे। त्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आणि मेन मोटिव्ह होता त्यांचा ज्यांनी केलेला त्यांनी एवढं वर्षातलं विकासाचं काम, कारण की गेले वर्तमान खासदार ज्यांनी जे काम केले त्याच्या त्यांच्या अगेन्स्टमध्ये जे बळीराम जाधव होते त्यांनी सुद्धा एक चांगला कामगिरी केलेली, त्यासाठी त्यांनी सर्व सांगितलं। आणि ह्या टायमाला जो पण खासदार किंवा उभा राहणार बहुजन विकास आघाडीमधून तो पण एक चांगला चेहरा असणार आहे लोकांमध्ये, कारण की लोकांच्या मनात जे संशय होता, कारण की गेले त्यांचे अनेक वर्षापासून त्यांची सत्ता आहे, त्यांचे 3 आमदार आहे, त्यांची पूर्ण महानगरपालिका असते, तर त्यांचा खासदार का नसावा म्हणून त्यांनी लोकांनी सुद्धा मागणी केली आहे, त्यांचे कार्यकर्त्यांनी मागणी केलेली का बहुजन विकास आघाडी कधी त्यांचा उमेदवार उभा करणार। तर आज हितेंद्र ठाकूर यांनी स्वतःहून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व लोकांना जाहीर केलेलं आहे की ते लवकरात लवकर आपला उमेदवार घोषित करणार आहे। ते बघण्यासारखं असेल तर कोण तो मोठा नाव असणार आहे बहुजन विकास आघाडीमधून। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन सोनी के साथ, विरार। तर आम्हाला अनुकूल परिस्थिती आहे। तुम्हाला कोणी सांगितलं का आम्ही लढवणार नाही? लढवणार तुम्ही बोललेले का? मग तुम्ही लढवली काय? तुमच्या सदिच्छा पाहिजेत, शुभेच्छा पाहिजेत। जे मैत्रीचे संबंध आहेत सर्व पक्षाच्या नेत्यांशी, महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सर्व पक्षातल्या नेत्यांची माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत। सगळेजण मला आपला मानतात, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। बहुजन विकास आघाडीला या सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने पाठिंबा द्यावा, म्हणजे विषय संपेल। आम्ही ही अगदी नैसर्गिक हक्काने ही जागा आमची आहे। 3 आमदार वसईसारख्या वसई विरार महानगरपालिकेत 115 पैकी 109 नगरसेवक, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं सभापतीपद, तालुकाचं सभापतीपद, अनेक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त सरपंच पालघर जिल्ह्यामध्ये आमचे आहेत। सरपंच, उपसरपंच, सदस्य हे आमचे आहेत। त्याच्यामुळे नॅचरली या जागेवर आमचा अधिकार आहे आणि आम्ही ही जागा लढणार आहोत। 8-10 इच्छुक झालेले आहेत। मला लढवणं हे फायनल आहे, तुमच्या माहितीकरता सांगतो। आणि परत समजुती काढणं म्हणजे एकमत कसं करता येईल हे एकमतच बाकी आहे, बाकी उमेदवार आपण लढणार। चिन्हा संदर्भामध्ये चिन्ह 8 दिवसामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोचू। देवाने चिन्हाबाबत चिटिंग करून आम्हाला फसवलं गेलं, ठीक आहे, ज्याची त्याची करणी। आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे का या सोशल मीडियामध्ये अगदी आज चिन्ह मिळालं उद्याला लोकांपर्यंत पोचणं, कारण का त्याचा अनुभव तुम्ही महाराष्ट्रातल्या 2 पक्षाच्या निशाणीच्या बाबतीत घेतलेला आहे। विकास कामं आम्ही जी केलेली आहेत ती विकास कामं किंवा अगोदर जी केलेली आहेत ती विकास कामं, आजपर्यंत तुम्ही आमचा प्रचार बघितला तर आम्ही आमच्या कामावर भर देतो किंवा आम्ही काय करणार आहेत, फ्युचर प्लॅनिंग काय त्याच्यावर करतो। समोरचा कोण कसा आहे, इकडे सुरुवात करताना आपल्या एका पत्रकार मित्रांनी सुरुवातच सांगितली का अगोदर या पक्षाचा होता, मग त्या पक्षाचा होता, मग त्या पक्षाचा होता, मग अ गटाचा होता, मग ब गटाचा होता आणि आता आपण क गटात जायच्या तयारीत आहेत वगैरे वगैरे जे काय तुम्ही बोलले। तर या प्रकारच्या लोकांवर टीका करण्याची आम्हाला काहीही गरज नाही। लोक अंगठाच्या बसतील पण त्यांना व्यवहारी ज्ञान असते। प्रत्येक वेळी भर
माझा प्रत्येक वेळी भर माझ्या विभागाला प्राधान्य कोण देतोय, माझा सपोर्ट माझ्या विभागाच्या विकासाकरता, आपल्या लोकांच्या विकासाकरता आणि समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना जो पक्ष बरोबर घेऊन जाईल, जो सरकार बरोबर घेऊन जाईल त्याला असणार. माझे सगळ्यांची चर्चा झालेली आहे. सगळा मी एका पक्षात 2 पक्ष ना, मी इकडे आता तुमच्यासमोर बोलला ना, सगळ्या पक्षांची माझ्या मैत्रीचे संबंध आहेत. करावा सपोर्ट मला. आमची बहुजन विकास आघाडी येत्या 4-6 दिवसात. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, फक्त उमेदवाराची औपचारिकता बाकी आहे. बाकी आमचं तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणी सभा, मीटिंग, चर्चा, कार्यकर्त्यांची बोलणं, हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला जवळायचं माझ्या पक्षामध्ये प्रामाणिक असलेला, ज्यांनी पक्षाकरता खस्ता खाल्लेल्या, त्याची आर्थिक स्थिती बेताची असली तरी चालेल, पण तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ताच माझा उमेदवार असणार.